एमपीएससी अंतर्गत घेण्यात येणाऱ्या राज्य सेवा आयोगाची मुख्य परीक्षा दिनांक 20 ते 22 जानेवारी 2024 दरम्यान होणार आहे। या परीक्षेसाठी अमरावती जिल्ह्यातील 186 उमेदवार असून यासाठी शहरात एक परीक्षा केंद्र निश्चित करण्यात आलं आहे। 3 दिवस चालणाऱ्या परीक्षेसाठी 22 अधिकारी कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहे। लोकसभा आयोगाच्या वतीनं दरवर्षी राज्य शासनातील वर्ग 1 आणि वर्ग 2 मधील रिक्त प्रशासकीय अधिकारी पदासाठी परीक्षेचं आयोजन केलं जातं। राज्यातील 673 रिक्त पदांसाठी महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा परीक्षा 2023 राबवण्यात येत आहे। या परीक्षेत पूर्व परीक्षा उत्तीर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना आता मुख्य परीक्षेला सामोरे जावे लागणार आहे। त्यामुळे एमपीएससीनं राज्य सेवा मुख्य परीक्षेचं आयोजन हे दिनांक 20 ते 22 जानेवारी दरम्यान केलं असून मुख्य परीक्षेत रोज 2 पेपर होणार आहे। जिल्ह्यातून 186 परीक्षार्थी ही परीक्षा देणार असून शहरातील गोल्डन किड्स येथील परीक्षा केंद्रावर ही परीक्षा होणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनानं दिली आहे। 3 दिवस चालणाऱ्या या परीक्षेदरम्यान शहरातील केंद्रांवर कुठलेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी एकूण 22 अधिकारी कर्मचाऱ्यांची नियुक्ती परीक्षा केंद्रांवर करण्यात आली आहे। या संदर्भात अधिक माहिती देताना अमरावती येथील निवासी उपजिल्हाधिकारी डॉक्टर विवेक घोडके यांनी आपली प्रतिक्रिया दिली। महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून राज्य सेवा मुख्य परीक्षा 2023 ही अमरावतीमधील एका केंद्रावरती 20, 21 आणि 22 या 3 दिवशी पार पडणार आहे। यासाठी 186 परीक्षार्थी हे राज्यसेवा मुख्य परीक्षा देणार आहेत आणि या परीक्षेसाठी आपण 22 अधिकारी कर्तव्यावर नेमलेले आहेत। परीक्षेबाबतची संपूर्ण तयारी ही पूर्ण झालेली आहे। त्यामुळं चांगल्या शांततामय आणि भयमुक्त वातावरणामध्ये उमेदवारांनी आपली परीक्षा द्यावी आणि या परीक्षेमध्ये कुठल्याही प्रकारची अडचण असल्यास जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधावा असं आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येत आहे।